माय चॅनल लिमिटलेस अनु. सर्वांना सविनय जय भीम. एक मी कविता ऐकली होती आणि ती कविता लोकशाहीर RK लोंढे यांनी पुण्यामध्ये जिथे माता रमाईचं स्मारक आहे, वाडिया कॉलेजच्या शेजारी ते स्मारक आहे आणि तिथे मी संगीताताईंना घेऊन गेले होते, ज्यांची गाणी माझ्या व्हिडिओमध्ये आहेत, संगीता गायकवाड यांची. त्यांना तिथल्या गायकवाड सरांना भेटवायला मी घेऊन गेले होते आणि तिथे नेमकाच प्रोग्राम होता. RK लोंढे सरांना रमाई रत्न पुरस्कार बहाल त्या दिवशी कार्यक्रम होता आणि आम्ही नेमके तिथे जाऊन पोचलो आणि तिथे त्या लोंढे सरांनी एक गाणं प्रस्तुत केलं की रमाईने लिहिलेलं पत्र असं होतं की कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेण्यासाठी गेले होते तेव्हा माता रमाईने इथे मोठ्या हिरिरीने संसार सांभाळला होता आणि खूप आनंदाने बिकट परिस्थितीमध्ये कोंड्याचा मांडा करून माता रमाईने बाबासाहेबांचा संसार इथे सांभाळला होता आणि त्या एक बाबासाहेबांना धीर येतो त्या पत्रातून किंवा त्या बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनात जी चिंता होती ती त्या पत्रातून व्यक्त झाली आहे. आणि माझा आवाज काही अगदी गाणं गाण्यासारखा नाही आहे. माझा आवाज म्हणजे गाण्याच्या लायक माझा आवाज नाही आहे, परंतु मला ती कविता खूप आवडली आणि मी नेहमी त्या ओळी गुणगुणत असते. आणि आज असा विचार केला की चला तो जो व्हिडिओ मी टाकला आहे लोंढे सरांच्या गाण्याचा, तो काही तुमच्यापर्यंत पोचला नाही आहे, पण आशा करते की ती सरांनी गायलेली माता रमाईची कविता या व्हिडिओमधून तुम्ही शेअर कराल आणि खूप आपल्या बांधवांपर्यंत ही कविता पोचेल अशी आशा व्यक्त करते. पुनश्च सर्वांना सविनय जय भीम. आणि ती जी कविता आहे ते मी सादर करत आहे. सदर कविता लोंढे सरांनी ज्या ट्यूनमध्ये गायली होती त्याच चालीमध्ये मी सादर करत आहे. पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, माझी चिंता ना करिता रहा. मी या लेकरांना, मी या समाजाला संभाळिते, पण साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात लिहिते रमा, उपाशी जरी मी शिळी पाकी खाईन, उपाशी जरी मी शिळी पाकी खाईन, रामू तुमच्या पाठीशी राहील. उपाशी जरी मी शिळी पाकी खाईन, तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा, करू नका हो परवा, रमाई म्हणे सर्वा हो परवा. तुमची रामू ही लिहिते स्वतः, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. पत्रात लिहिते रमा, माझी चिंता ना करता रहा. पत्रात लिहिते रमा, कष्टाची माझ्या ना चिंता असू द्या, कष्टाची माझ्या ना चिंता असू द्या, पण अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या, अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या. तुम्ही खूप शिकाव आणि खूप लिहाव, तुम्ही खूप शिकाव आणि खूप लिहाव. तुम्ही पदवी घेऊन या, तुम्ही वेळेवर जेवण करा. माता रमाई बाबासाहेबांना म्हणते तुम्ही वेळेवर जेवण करा. पत्रात लिहिते रमा, जरी होई वनवन मला मान्य आहे, जरी होई वनवन मला मान्य आहे. तुम्ही लाभले मला मी धन्य आहे,
तुम्ही लाभले मला, मी धन्य आहे. माझे हे सौभाग्य, माझे हे अवभाग्य, माझे हे सौभाग्य, माझे हे अवभाग्य, मला पती लाभले तुमच्या परी. अहो धनी सावध तुम्ही रहा, धनी सावध तुम्ही रहा, धनी सावध तुम्ही रहा. वार करील कोणी चुपा, वार करील कोणी चुपा. मी या संसाराला, मी या लेकरांना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात लिहिते रमा, मी हा परिवार सांभाळीते, पण साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. अशी माता रमाईने बाबासाहेबांच्या काळजीमध्ये, की त्या काळात बाबासाहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, धमक्यांची पत्र येत होती आणि माता रमाईचं मन घाबरलेलं होतं. अशा परिस्थितीत माता रमाई या पत्राद्वारे बाबासाहेबांना धीर देते. अशा या भावनेचं हे पत्र आहे. आणि ही कविता पत्र, ह्या कवितेतल्या माता रमाईच्या भावना अगदी मनाला स्पर्श करून जाणाऱ्या आहेत. माता रमाईचा तो त्याग जर नसता तर आज आपण हे सोन्याचे दिवस बघितले नसते, असं मलाही वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळा. आणि माता रमाईच्या ह्या भावना सर्व बांधवांपर्यंत पोचवा. मी आशा करते माझा आवाज जरी व्यवस्थित नसला तरी या कवितेला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लिमिटलेस अनु चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांना खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय.